तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव डेटवर गेलेले आहेत आणि तिथे अर्णवच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. ईश्वरी सतत आपल्याला माझा नवरा असं बोलत आहे. पण या अगोदर तर ती या गोष्टी कधीच ॲक्सेप्ट करत नव्हती. पण अचानक असं काय झालंय की आज तिनं चक्क 15 वेळा माझा नवरा असं बोललेलं आहे. असं आता अर्णवने तिला जाणीव देखील करून दिलेली असते आणि तेव्हा तिला देखील या गोष्टीची जाणीव होते की खरंच आपल्या सेटिंगमध्ये नक्की असा काय बदल झाला आहे, असा प्रश्न ती स्वतःलाच विचारू लागली आहे. आपण अर्णव सरांना का बरं सारखं माझा नवरा बोलतोयत? आपली ही चूक आता तिच्या लक्षात अर्णवने आणून दिलेली असते. पण खरं तर ती चूक नसते. ती ही गोष्ट मनापासून बोलत असते. आपण ही गोष्ट मनापासून करतोय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पण तिला ते आत्ता मान्य करायचं नसतं. ही गोष्ट अर्णवच्या देखील लक्षात आलेली आहे, की ईश्वरी जे काय करते ते मनापासून करत आहे. तिला अर्णवला माझा नवरा म्हणताना आनंद होत आहे. अर्णव हा माझा नवरा आहे हे सगळ्यांना सांगत असताना तिला छान वाटत आहे. पण अजून ती गोष्ट मान्य करत नाही, हे देखील अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. पण ईश्वरी मात्र शांतपणे विचार करत बसलेली असते, की माझं असं का बरं होतंय? त्यानंतर ती सूप पीत असते आणि तिला एकदम ठसका लागतो. तर अर्णव तिला अजून सूप पाजत म्हणतो, की आता आपलं ठरलंय ना, ठसका लागला तरी देखील पाणी नाही प्यायचं, सूप प्यायचं आहे. ईश्वरीला खरं ही सगळी गंमत वाटत असते. कारण अर्णव देखील एकदम लहान मुलांसारखा बालिश असा तिच्याबरोबर वागत आहे आणि ती सगळे या गोष्टीचा एन्जॉय करत असते. दोघांनीही ही डेट त्यांची अगदी छान एन्जॉय केलेली असते आणि त्यानंतर ते दोघेही घरी येतात. घर बंद असतं, पण दरवाजा कसा वाजवावा हा आता ईश्वरीपुढे प्रश्न पडलेला आहे. जर का आपण दरवाजा वाजवला तर घरच्यांची झोपमोड होणार, असं ते अर्णवला म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मग तू काय ठरवलंय? आता आपण दारातच उभं राहायचंय की काय?" पण तेवढ्यात दरवाजा न वाजवताच उघडला जातो. कारण अंजली जागी असते. दोघेही आश्चर्यचकित होतात आणि अंजलीला विचारतात, की "तू कसं काय जागी आहेस?" तेव्हा ती म्हणते, "अरे, हे कुठेतरी गेलेत ना, ते आलेलेच नाहीत. मला म्हणले होते की संध्याकाळी येतो, परत म्हणले रात्री येतो आणि आता म्हणतायत की मी येणारच नाही. त्यामुळं मी जरा काळजी करत बसलेले आहे. झोपच येत नव्हती." अर्णवला राकेशचा खूपच राग येत असतो. त्याला माहिती असतं की हा नक्कीच काहीतरी कांड करण्यासाठी बाहेर गेलेला असणार आहे. पण या सगळ्या गोष्टीचा अंजलीवर आणि तिच्या बाळावर किती वाईट परिणाम होतोय या गोष्टीची जाणीव अर्णवला होत असते. पण अंजली मात्र चिंतातूर होऊन सांगत असते की ते लवकर यायला पाहिजेत. असं का करतात ना तेच कळत नाही. एकदा गेले ना की तिकडेच मुक्काम करतात आणि लवकर घरी पण येत नाहीत. अर्णव त्याच्याविषयी विचार करत असतो तर ईश्वरी देखील विचार करत बसलेली असते. आता ते दोघेही अंजलीला म्हणतात, "ठीक आहे, तू सोड बरं, आता नको विचार करत बसू. ते येतील सकाळी, तू जाऊन आराम कर." असं ते अंजलीला म्हणतात. पण अंजलीला खरंच काळजी वाटत असते. अंजली म्हणते, "हो, आराम करणं गरजेचं आहे, पण झोपच येत नाही." तरी देखील अर्णव म्हणतो, "झोप येत नसली तरी शांतपणे झोपायचं." पण अंजलीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते, की अर्णव आणि ईश्वरी दोघेही काहीतरी विचार करत आहेत. अंजली म्हणते, "काय झालं रे? तुम्ही काय एवढा विचार करताय?" खरं तर हे दोघेही राकेशविषयीच विचार करत असतात. राकेश अंजलीला कसा त्रास देतोय आणि अंजलीच्या प्रेमाला तो जराही डिझर्व्ह करत नाही, असं दोघांचं देखील मत असतं. पण अंजलीच्या समोर ते स्पष्टपणे या गोष्टी बोलू शकत नसतात. अंजली पाहते की दोघेही कंटाळून आणि थकून आलेले आहेत. ती दोघांनाही म्हणते, "हे बघा, आता माझ्याजवळ बसून इथं काळजी करणं आणि विचार करत बसण्यापेक्षा दोघेही जा आणि आराम करा." पण अर्णव आणि ईश्वरी मात्र उठत नसतात. कारण त्यांना खरोखरच अंजलीची काळजी वाटत असते. राकेश किती घाणेरडा आहे आणि तो काय काय करू शकतो ही गोष्ट फक्त ईश्वरी आणि अर्णव यांना माहिती आहे. अंजलीला त्यातली एकही गोष्ट माहिती नसल्यामुळे ती अजूनही त्याच्यावर जीवापाड प्रेम करते आणि सांगते देखील की माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे ना, त्यामुळंच मला असं होतं. पण त्यांना मात्र या गोष्टीची जराही काळजी नाही. त्यांना जराही जाणवत नाही की मी त्यांच्यावर किती प्रेम करते ते. एकदा गेले ना की तिकडंच जाऊन बसतात. या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. खरं तर मनातून अर्णव म्हणत असतो की तो तुझ्या लायकच नाहीये. तो किती खालच्या थराचा आहे आणि किती वाया गेलेला आहे ना, ते तुला माहिती नाही ताई, असं तो मनातून बोलत असतो. पण अंजलीला त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगणं त्याला आणि ईश्वरीला दोघांनाही शक्य नसतं. पण अंजलीला समजतं की हे दोघे कंटाळून गेलेले असल्यामुळं आता आपण त्यांना झोपायला जायला सांगूया. पण ईश्वरीच अंजलीला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. ते येतील. आता तुम्ही जा आणि शांतपणे आराम करा आणि अजिबात काळजी करू नका. आपल्याला बाळाची काळजी करायची आहे एवढं लक्षात घ्या.
त्यामुळे सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि फक्त आपल्या बाळासाठी सगळ्या गोष्टी करायच्या, असं ते अंजलीला समजावून सांगते. अंजली आता झोपायला गेलेली असते, पण अर्णव मात्र अजूनही चिडलेला असतो आणि ती गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते. अर्णव म्हणतो, त्या डॅम्बिस माणसाला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे, पण काय करावं ना तेच कळत नाही. ईश्वरी म्हणते, सोडा ना, आता नका विचार करू. इतकी रात्र झाली आहे ना, आपण देखील आराम करूया. आता या गोष्टीवर विचार करण्यात काहीच अर्थ नाही, असं ते अर्णवला समजावून सांगते. आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही झोपायला जातात. सकाळ झालेली असते. ईश्वरी किचनमध्ये येते तेव्हा ती पाहते की अंजली डबा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. अंजलीला ईश्वरी म्हणते की तुमची झोप झाली का? तेव्हा अंजली म्हणते, नाही अगं, रात्रभर मला कसलीच झोप आली नाही. ईश्वरी म्हणते, काय झालं? तेव्हा ती सांगते की अगं, रात्री आहे ना, मला काहीतरी आंबट गोड असं खाऊ वाटत होतं. ईश्वरी एकदम आनंदित होते आणि म्हणते, अहो हे तर डोहाळे आहेत. तेव्हा अंजली म्हणते, हो, मला खरंच आंबट गोड खाऊ वाटतंय. आणि ईश्वरी एकदम खुश होते आणि म्हणते, सांगा तुम्हाला काय काय खाऊ वाटतंय ना, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बनवून देते. तर ईश्वरी म्हणते, अगं खरं सांगू का, मला ना ती चिंच, बोरं, आवळे वगैरे ना आपल्या शाळेच्या बाहेर मिळायचं ना, तसं खाऊ वाटतंय. ईश्वरी म्हणते, पण आता इथं कुठं आपल्याला खायला मिळणार आहे? अंजली म्हणते, आपण शाळेच्या बाहेर जाऊन बघूया का, आपल्याला मिळतील ती बोरं वगैरे सगळे. ईश्वरी म्हणते, पण आत्ता आत्ता आपल्याला जाणं शक्य नाही होणार आहे, कारण अजून नाश्ता चहा काहीच झालेला नाही. अंजली म्हणते, अगं पटकन जाऊ आणि पटकन येऊया, कशाला वेळ लागणार आहे? ईश्वरी अंजलीला सांगते की अहो माझा मोबाईल आहे ना, तो वरच आहे, मी मोबाईल घेऊन येते. अंजली म्हणते, अगं इतका वेळ नको घालवायला, माझ्याकडे आहे ना मोबाईल, चार्जिंग थोडं कमी आहे, पण आपण पटकन जाऊन येईल, तोपर्यंत पुरेल चार्जिंग, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. आपल्या इथं जवळ शाळा आहे ना, आपण त्या शाळेच्या बाहेर जाऊया, चिंच, बोरा, आवळे घेऊया, थोडंसं खाऊया आणि लगेच पटकन माघारी येऊया, असं ती ईश्वरीला सांगते. खरं तर ईश्वरीला काळजी वाटत असते की अर्णवला काही न सांगता जाणं बरोबर नाही. कारण सध्या अर्णव खूप टेन्शनमध्ये आहे. तो राकेश खूप त्रास देतोय हे तिला माहिती असतं. त्यामुळे ती सांगणार असते, पण अंजली तिला पटकन चल म्हणते आणि ईश्वरी चक्क तिच्याबरोबर जाते. त्यानंतर इकडे मामा आणि आकाश डायनिंग टेबलला चहा पीत बसलेले असतात आणि तेवढ्यात अर्णव देखील आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला हाक मारत म्हणतो की मला कॉफी घेऊन ये विदाऊट शुगर. आणि तेव्हा आकाश म्हणतो की अरे, मला देखील कॉफी मी माझ्या हातानं बनवलेली आहे, घरात ईश्वरी नाही, असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णवला धक्काच बसतो. तो अंजलीला देखील हाक मारतो, पण अंजली देखील नसते आणि तेवढ्यात वल्लरी येते आणि म्हणते, अंजली देखील तिच्या रूममध्ये नाही आहेत, या दोघी कुठे गेलेल्या आहेत मला काही कळत नाही. आता वल्लरीला तर चांगला खुराकच मिळालेला असतो आणि तिने ठरवलेलं असतं की अंजलीला घेऊन गेलेली आहे ती म्हणजे ईश्वरीच. अंजली तशी जाणार नाही, कारण तिला बाळाची काळजी आहे. पण नक्कीच या ईश्वरीनं घोळ घातलेला असणार आहे आणि तीच अंजलीला घेऊन गेली असणार आहे, असं आता ती सर्वांच्या समोर म्हणत असते. मामा तिला थांबण्यास सांगत असतो, पण ती मात्र अजिबात थांबत नसते. इकडे ईश्वरी आणि अंजली शाळेच्या बाहेर थांबलेल्या आहेत आणि एका बाकड्यावर बसून त्या चिंच, बोरे आणि आवळे यांचा आनंद लुटत आहेत आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्या एकमेकांना सांगत आहेत. कशाप्रकारे शाळेत असताना ते सगळं खायच्या, कशाप्रकारे हे सगळं खिशामध्ये भरून न्यायचे आणि वर्गात तासाच्या मध्ये देखील कसं खात असायच्या याबद्दल त्या चर्चा करत असतात. त्याचबरोबर लहानपणीचे खेळ त्यांना आठवतात आणि लहानपणीचा खेळ देखील खेळायला ते सुरुवात करतात आणि एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. आता अंजली अर्णवबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी सांगत असते. अंजली सांगते की अर्णव छोटा होता ना, तेव्हा खूप मस्तीखोर होता. आम्ही इंदोरला राहायचो ना, तेथे मोठी मोठी झाडं होती, त्या झाडांवर चढायचा. आंब्याची झाडं होती, त्या झाडाचे आंबे पाडायचा. एकदा तर तिथल्या काकू होत्या ना, त्यांनी अर्णवला रंगेहात पकडलं, तर अर्णव त्यांना म्हणतोय, तो पहा तुमच्या घरामध्ये चोर शिरलाय. आणि त्या काकू खरोखरच घरात पाहायला गेल्या. तेवढ्यात अर्णव खाली उतरला आणि धूम टेकून निघून गेला. ईश्वरीला तर विश्वासच बसत नाही की अर्णव इतका खोडकर होता. अंजली म्हणते, हो अगं, खरंच तो खूप खोडकर होता. काही करेल, कोणाच्या चपल्या उचलून कुठेतरी टाकून देईल, कुणाच्या तरी खोड्या करेल, सारखं काय नाही काहीतरी करायचा. आई तर त्याला इतकं खवळायची आणि म्हणायची, काय होईल तुझं काय माहिती, मोठेपणी काय करशील, असा त्याला प्रश्न विचारायची. ईश्वरीला चांगलाच धक्का बसतोय, कारण अर्णव असं काय करू शकतोय असं तिला वाटत नसतं. इतके ते खोडकर होते असं तिला अजिबात वाटत नसतं. पण अर्णवच्या एक एक गोष्टी अंजली सांगत असते आणि ईश्वरी त्या सगळ्या एन्जॉय करत असते. आणि त्यानंतर तिला समजतं की असा खोडकर आणि खेळकर असलेला अर्णव अचानक शांत झाला. अंजली सांगते की आई गेली आणि अर्णव एका दिवसातच मॅच्युअर असा वागायला लागला. सगळं काही संपलं. अर्णव एकदम शांत झाला, कोणाशी बोलेनासा झाला. त्याची खेळकर वृत्ती पूर्णपणे नाहीशी झाली. हे सगळं ऐकल्यावर
अंजलीला आणि ईश्वरीला दोघींनाही वाईट वाटू लागतं. आई गेल्यानंतर अर्णव पूर्णपणे दुःखात बुडून गेला आणि पहिला जो खोडकर, खेळकर होता ना, तो अर्णव अजिबात राहिला नाही. त्याला नंतर मी कधी पाहिलंच नाही, असं अंजली सांगत असते आणि हे सगळं ईश्वरी पाहत असते. अंजलीच्या लक्षात येतं की ईश्वरी देखील दुःखी झालेली आहे. तेव्हा अंजली म्हणते, "हो, पण जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आली ना, तेव्हा तो पुन्हा हसायला लागला, पुन्हा खेळायला लागला आणि कदाचित आता खोडकर देखील झाला असेल," असं ती मुद्दाम ईश्वरीला बोलते. ईश्वरीला समजतं की आता अंजलीनं तो विषय टाळलेला असतो आणि दोघींच्याही लक्षात आलेलं असतं की खूप वेळ झालेला आहे. त्या दोघी येथेच बसलेल्या आहेत. आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे, असं तर त्या दोघींचं देखील बोलणं चाललेलं असतं. पण अर्णव लहानपणी वेगळाच होता आणि आई गेल्यानंतर अर्णवचा स्वभाव बदलला होता. पण आपण अर्णवच्या आयुष्यात आल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा हसतोय, खेळतोय, या गोष्टीचा आनंद मात्र ईश्वरीला झालेला असतो आणि तिला छान वाटत असतं की अर्णवला आपण काहीतरी करून खुश ठेवतोय. तर इकडे घरात सर्वजण चिंतातूर झालेले आहेत, कारण अजूनही दोघी आलेल्या नाही आहेत. सकाळीच त्या निघून गेलेल्या आहेत आणि फोन देखील त्यांचे लागत नाहीत, कारण ईश्वरीचा फोन आहे तो घरातच आहे. तर अंजलीचा फोन हा स्विच ऑफ झालेला आहे. सर्वजण फोन लावत आहेत. वल्लरीला ऐतक खुराक मिळालेला आहे आणि ते चांगलाच ईश्वरीची चूक आहे असं सर्वांना सांगत आहे. ईश्वरीनेच हे सगळं केलेलं असणार आहे. कशाला अंजली बाहेर जाईल असं ती बोलत आहे. अर्णव देखील फोन लावतोय, पण जेव्हा त्याला समजतं की ईश्वरीचा फोन घरी आहे, तेव्हा तो भलताच चिडलेला आहे. तो मनाशीच म्हणत आहे, हिला जरा तरी अक्कल आहे का? कळतं का हिला? तिला माहिती आहे ना की त्या राकेशचं काय चाललेलं आहे. ही कसं काय घरातून बाहेर जाऊ शकते, ते पण कोणाला काही न सांगता आणि मोबाईल न घेऊन जाता. अर्णव असा चिडलेला आहे. आणि इकडं वल्लरी त्या आगीत चांगलंच तेल ओतत आहे. म्हणते त्या ईश्वरीला देव कधी बुद्धी देईल काय माहिती. तिला कळत नाही का अंजली प्रेग्नंट आहे. तिला तिचं बाळाची काळजी करायची आहे का? ही ईश्वरी उठली आणि तिला घेऊन गेली कुठेतरी. ह्या ईश्वरीला ना जरासुद्धा साध्या-साध्या गोष्टी कळत नाहीत, असं म्हणून ती आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहे. मामा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. "तुला काय माहिती तीच घेऊन गेलेली आहे म्हणून? अंजली घेऊन गेली नसेल कसं?" असं तो बोलत आहे. पण वल्लरी मात्र ऐकायला तयार नाही. "माझी अंजली अशी नाहीये," असं ती म्हणत आहे. "आता माझी अंजली कधी येणार?" असं म्हणून अंजलीविषयी देखील आपल्याला किती प्रेम आहे, असा दाखवण्याचा ती प्रयत्न करत आहे. अर्णव मात्र भलताच चिडलेला आहे. राकेश जर का बाहेर असेल आणि या दोघी पण बाहेर आहेत, तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, या गोष्टीमुळं त्याला काळजी वाटत आहे. पण ईश्वरीला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी तिनं असं वागायला नाही पाहिजे होतं, असं त्याच्या मनात येतंय. आणि इकडे वल्लरी मात्र अजूनच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतच आहे. आणि तेवढ्यात ईश्वरी आणि अंजली दोघेही दारात दिसतात आणि अर्णवचा पारा अगोदरच चढलेला असतो. तो पाहतो की त्या दोघी अगदी हसत खेळत येत आहेत. आल्याबरोबरच त्याने त्याची फायरिंग सुरू केलेली आहे. "तुम्हाला काय अक्कल आहे का? तुम्हाला समजतं का? तुम्ही कुठे गेलेला होतात? कोणाला काही न सांगता फोन घेऊन गेलेले नाहीयेत. काय तुम्हाला समजतंय का?" असं त्याने धाड, धाड, धाड बोलायला सुरुवात केलेली आहे. ईश्वरी त्याला म्हणते, "हो, माझं ऐका मी काय म्हणते ते." पण अर्णवला काहीच ऐकायचं नाही. अर्णव पाहतोय की त्यांच्याकडं खाऊ काहीतरी आहे आणि त्या दोघी सांगतात की "आम्ही बाहेर गेलेलो होतो." अर्णव म्हणतो, "फोन देखील तुम्ही नेलेला नाही. अंजली तुझा फोन स्विच ऑफ झालाय आणि तू तर फोनच घेऊन गेलेला नाही. इतकं निष्काळजी तुम्ही कसं काय वागू शकता ते कळत नाही." वल्लरीने देखील हात धुवून घेतलेला आहे. वल्लरी म्हणते, "हे सगळं या ईश्वरीनेच केलेलं असणार आहे." मामा थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण वल्लरी देखील ईश्वरीला खूपच बोलू लागलेले आहे आणि अर्णव देखील बोलू लागलेला आहे. ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. कारण तो भलताच चिडलेला आहे. तो अंजलीला देखील बोलत आहे, की "तुला साध्या गोष्टी समजत नाहीयेत. तू मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आणि मोबाईल तुझा स्विच ऑफ झालेला आहे. अरे तुम्हाला काय वाटतं का? सकाळ-सकाळ तुम्ही घराच्या बाहेर निघून जाताय. आमच्या डोक्यामध्ये किती प्रश्न आले असतील. एवढं साधं तुम्हाला कळत नाही." ईश्वरी म्हणते, "हो समजतंय. चुकलंय माझ्याकडून. पण थोडं ऐका." अर्णव मात्र एकही शब्द ऐकायला कसलाच तयार नाही. अर्णव चिडतो आणि अर्णव त्याच्या रूमकडे निघून जातो आणि इकडे अंजली आणि ईश्वरी सांगतात, की "अहो, आम्ही इथं शाळेमध्ये गेलो होतो. मला जरा आंबट गोड खाऊ वाटत होतं ना, म्हणून शाळेच्या बाहेर जे चिंच, बोरं, आवळे मिळतात ना, ते खाण्यासाठी मी गेलेले होते." असं ती सांगत असते. पण तोपर्यंत अर्णव मात्र निघून गेलेला असतो. अर्णवने काहीच ऐकून घेतलेलं नसतं. अंजली मामाला या सगळ्या गोष्टी सांगत असते. पण वल्लरी मात्र चिडून म्हणत असते, की "अगं, हे सगळं त्या ईश्वरीनेच तुझ्या डोक्यामध्ये भरलेलं असणार आहे." अंजली म्हणते, "नाही, तिनं काहीच भरलेलं नाही. मीच स्वतः तिला घेऊन गेलेले होते." आणि आता वल्लरीचं पूर्ण म्हणणं असतं ते अंजलीनं खोडून काढलेलं असतं. इकडे ईश्वरी आता अर्णवकडे गेलेली असते आणि अर्णवला
क्लेरिफिकेशन देण्याचा ती प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात बाहेरून राकेश आलेला असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो आणि त्याला एक गोष्ट चांगलीच समजलेली आहे. अंजलीमुळे अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करता येऊ शकतो. कारण अर्णव ईश्वरीवर तर प्रेम करतोच, पण त्यापेक्षा जास्त अंजलीवर देखील करतो. अंजलीची त्याला खूप काळजी आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा त्याने ठरवलेला असतो. इकडे ईश्वरी आता अर्णवकडे जाते आणि त्याला बोलू लागते, पण अर्णव, "बास, बंद कर तुझी बडबड. मला तुझं काही ऐकायचं नाहीये." असं डायरेक्ट बोलत असतो. ईश्वरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, "अहो ऐका तरी, मग अंजलीनं तिला घेऊन गेलेलं आहे असं ती सांगणार असते." पण अर्णव एकही शब्द ऐकायला तयार नाही. अर्णव म्हणतो, "मला तुझं काहीच ऐकायचं नाही." असं म्हणून अर्णव निघून गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला चिडता येतं, आता चिडणं काय असतंय ना ते मी तुम्हाला दाखवते." असं म्हणून आता ईश्वरी देखील चिडलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीची आई आलेली आहे. ईश्वरीची आई आणि तिचे वडील यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून ती ईश्वरीला सांगायला आलेली असते आणि ईश्वरी म्हणते की "चल, मी तुझ्याबरोबर येते." असं म्हणून ती चक्क बॅग भरू लागते. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही हे का करताय ना मला माहिती आहे. मी तुमच्यावर रागवलो म्हणून तुम्ही केलेलं आहे ना, पण जरा हा बालिशपणा आहे ना तो तुम्ही बंद करा. जरासं मोठं व्हा." असं तो तिला म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "मी मोठी आहे आणि मला सांगण्याची काही गरज नाही आहे. कसं वागायचं ते मला कळतं. तुम्हाला काय वाटतं राग फक्त तुम्हाला येतो का? मला पण किती येतो ना ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे." असं म्हणून तिने घरी जायचं ठरवलेलंच आहे. तर इकडे आकाश सुप्रियाला घेऊन वल्लरीकडे आलेला आहे. वल्लरीला जेव्हा समजतं सुप्रिया आलेली आहे, तेव्हा ती पटकन बिछाण्यावर झोपते आणि तोंडावर पांघरून देखील घेते. पण आता आकाशने जर का वल्लरी आणि सुप्रिया यांची भेट घडवली, तर अर्णवच्या समोर वल्लरीचा काळा भूतकाळ उघडा झाल्याशिवाय राहणार नाही आणि वल्लरीनं नेमकी कसली आहे, तिचं खरं रूप काय आहे, ते अर्णव समोर आल्याशिवाय राहणार नाही. आता हे कधी येणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक